महाशिवरात्रीला पार्थिव शिवलिंगाची पूजा कशी करावी, काय नियम पाळावेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. महाशिवरात्री रविवारी 15 फेब्रुवारीला येत आहे. हे विशेष नियम नक्की पाळा. पूजा कशी करावी. पार्थिव शिवलिंग म्हणजे माती, वाळू किंवा चिखलापासून स्वतःच्या हाताने बनवलेले शिवलिंग. कलियुगात ही पूजा अत्यंत फलदायी मानली जाते, कारण ती सृष्टीच्या मूळ घटकांशी जोडलेली असते, आपण स्वतः हाताने बनवलेली असते. पार्थिव शिवलिंग पूजेचे महत्त्व. इच्छापूर्ती व यश. ही पूजा केल्याने धनधान्य, आरोग्य आणि संतान प्राप्ती होते. तसेच घर आणि व्यवसायात यश मिळते व आपली मनापासून जी इच्छा असेल ती हे पूजा केल्याने पूर्ण होते. अकाली मृत्यूचा नाश. शास्त्रानुसार पार्थिव शिवलिंग पूजेमुळे अकाली मृत्यूचे भय दूर होते आणि दीर्घायुष्य लाभते. दोषांतून मुक्ती. शनिदोष आणि इतर ग्रहांच्या अशुभ प्रभावापासून सुटका मिळवण्यासाठी ही प्रभावी पूजा मानली जाते. मोक्षप्राप्ती. शिवपुराणानुसार पार्थिव शिवलिंगाची पूजा केल्याने कोट्यावधी वर्षे स्वर्गात वास होतो आणि शेवट मोक्ष प्राप्त होतो. त्यामुळे पार्थिव शिवलिंग पूजनाला अनन्यसाधारण आणि विशेष असे महत्त्व आहे. पापांचा नाश. अनेक जन्मांची पापे धुतली जातात. भगवान रामाने देखील ब्रह्महत्येच्या पापातून मुक्ती मिळवण्यासाठी रामेश्वरम येथे पार्थिव शिवलिंगाची स्थापना केली होती. पार्थिव शिवलिंग कसे बनवावे. मातीची योग्य निवड. नदीकाठची, पवित्र ठिकाणची किंवा बागेतील शुद्ध माती वापरावी किंवा बेलपत्र झाडाखालील मातीसुद्धा वापरावी. मातीमध्ये गंगाजळ, दूध किंवा तूप, गाईचे शेण मिसळता येते. आकार. शिवलिंगाचा आकार साधारणपणे हाताच्या अंगठ्या एवढा असावा. मंत्रोच्चार. माती मळताना आणि आकार देताना ओम नमः शिवाय या मंत्राचा सतत जप करायचा आहे. जप करत करत शिवलिंगाला आकार द्यायचा. पूजाविधी स्टेप बाय स्टेप कशी करावी. पूर्वतयारी. अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. उत्तर किंवा ईशान्य दिशेला तोंड करून पाटावर शिवलिंगाची स्थापना करावी व मनोभावे पूजा करावी. आवाहन. गणेश, माता पार्वती, कार्तिकेय आणि नंदी यांचे स्मरण करून भगवान शिवाचे आवाहन करावे. अभिषेक. शिवलिंगावर पाणी, दूध, दही, तूप, मध आणि साखर, पंचामृत यांसारखा अभिषेक करावा. महादेवांना ज्या गोष्टी प्रिय आहेत त्या अर्पण कराव्या. आता पूजेचे साहित्य. भस्म, अत्तर, चंदन, अक्षता, पांढरी फुले आणि धोत्र्याची फुले अर्पण करावी. बेल अर्पण करावा. भगवान शिवाला अत्यंत प्रिय असलेले बेलपत्र नक्की वाहावे व महादेवांचा अभिषेक करून पूजा करावी. मंत्रजप. पूजेदरम्यान ओम नमः शिवाय मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा. शिवचालीसा किंवा स्तोत्रांचे पठण करणे अत्यंत उत्तम मानले जाते किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप केला तरी चालेल. फक्त मनापासून मनोभावे पूजा करावी. मनात कोणतेही विचार आणू नयेत. आरती आणि विसर्जन. पूजा पूर्ण झाल्यावर आरती करावी. पूजेनंतर हे मातीचे शिवलिंग पवित्र नदीत किंवा पाण्याच्या भांड्यात विसर्जित करावे. पूजा पूर्ण झाल्यानंतर हा विधी करायचा आहे. नदीच्या पात्रात किंवा घरी भांड्यात तुम्ही विसर्जन करू शकता. महाशिवरात्रीनिमित्त माती, पार्थिव किंवा शिवलिंगाची पूजा करणे हे शिवशक्ती मिलन, आध्यात्मिक उन्नती आणि मनोकामना पूर्तीचे प्रतीक मानले जाते. या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीचा मिलनाचा दिवस आहे. पार्थिव म्हणजे पृथ्वीपासून बनवलेले म्हणजेच मातीचे शिवलिंग, ज्याच्या पूजेने सुख, समृद्धी, आनंद, आरोग्य आणि अकाली मृत्यूच्या भयापासून मुक्ती मिळते. तसेच हे शिवपुराणानुसार सर्व प्रकारच्या पापांचा नाश करते व संततीचे सुख लाभते. शिवशक्ती मिलन.
महाशिवरात्री ही शिव आणि माता पार्वतीच्या मिलनाची रात्र असल्याने या दिवशी पूजेचे फळ अनेक पटीने वाढते. या दिवशी पृथ्वीवर शिवतत्व उपस्थित असते, त्यामुळे मनापासून केलेली पूजा भगवान शंकरांपर्यंत पोहोचते. महाशिवरात्रीच्या रात्री जागून उपवास करून महादेवाची पूजा केल्याने भक्ताला परम शांती, आध्यात्मिक जागृती प्राप्त होते. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात जागरण केल्यामुळे. या दिवशी 4 प्रहरांची सुद्धा पूजा केली जाते. पूजे दिवशी सात्विक आहार घ्यावा, मांसाहार टाळावा, राग, वाद, भांडणे करू नये, मोबाईलचा वापर टाळावा, श्रद्धा, संयम व एकाग्रतेने पूजा करावी. पूजानंतर शिवलिंग योग्य ठिकाणी विसर्जित करावे. मनापासून केलेली पूजेचे फळ नक्कीच फलदायी ठरते. बेलपत्र अर्पण करण्याचे नियम. बेलपत्र अर्पण करताना 3 पानाचे असावे. तुटलेले, सुकलेले बेलपत्र वापरू नये. बेलपत्र उलटे ठेवू नये. उलटे न ठेवता योग्य प्रकारे अर्पण करावे.